जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है। नसीब हूँ कि तुझे मैंने पा लिया, मैं खुश नसीब हूँ कि तुझे मैंने पा लिया। तूने करम किया मुझे अपना बना लिया। ऐसे मिले थे हम के बिछड़ा महाल है। जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है। वल्ला कमाल है, अरे वल्ला कमाल है। जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है। धन्यवाद। हॅलो, एक गंमत सांगण्यासारखी म्हणजे सुधीर फडके साहेबांचा सुद्धा आवडता हिंदीतला गायक कलाकार म्हणजे मोहम्मद रफी होता. त्यांनी काही हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. गोकुल का चोर, पहिली तारीख असे काही हिंदी चित्रपट आणखीन काही एक दोन होते, त्याला बाबूजींनी संगीत दिलं होतं. त्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने मोहम्मद रफी साहेबांचा आवाज नायकाच्या आवाजासाठी, नायकाच्या गाण्यासाठी म्हणून असावा हा त्यांचा आग्रह असायचा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे बाबूजींच्या लग्नातली मंगलाष्टकं मोहम्मद रफी साहेबांनी गायली होती. खरोखर मला सुद्धा हे वाचल्या, माझ्या वाचनामध्ये ही गोष्ट आली, ती वाचल्यावर मला अचंबा वाटला. आणि दुसरी एक गंमत सांगण्यासारखी म्हणजे दरार हा हिंदी चित्रपट बाबूजी करत होते. ते स्वतः संगीत देत होते त्या चित्रपटाला. त्या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी साहेबांबरोबर जयवंत कुलकर्णींना गाण्याची संधी देण्यात आली होती. तर मोहम्मद रफी साहेब म्हटल्यावरती जयवंत कुलकर्णी थोडेसे घाबरले, मनातनं चरकले की एवढ्या मोठ्या कलाकारासोबत, एवढ्या मोठ्या गायकासमोर मला गाता येईल की नाही, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. गाणं रेकॉर्डिंगला सुरुवात झाल्यावर थोडंसं घशाला कोरड पडली आणि भीती वाटली. त्यांनी स्पष्टपणे ते कबूल केलं रफी साहेबांना. आपको देख के मैं डर गया असं ते म्हणाले रफी साहेबांना. तेव्हा त्यांना रफी साहेब त्यांना असं म्हणाले की गाताना काय घाबरायचंय, आपण एखादी चुकीची गोष्ट किंवा एखादं काहीतरी दुष्कृत्य करत असू तर तुमच्या मनाला भीती वाटू द्या. गाणं ही तर ईश्वराची सेवा आहे हो, ती कशाला गाताना मनामध्ये भीती बाळगता. असं एक इतकं सुंदर काहीतरी सांगितल्यावरती खरोखर कोणाच्याही मनातली भीती निघून जाईल तसंच झालं. आणि जयवंती कुलकर्णी साहेब आणि रफी साहेबांचं पुढचं ते गाणं चांगल्या प्रकारे रेकॉर्ड झालं आणि ते प्रसिद्ध झालं. पुढचं गाणं आपण ऐकूया. आता एवढं तुम्ही बाबूजी बद्दल सांगितलं बरं आणि
मराठी मंगळाष्टकाबद्दल पण सांगितलं. बरं, मला वाटतं एक मराठी गाणं घ्यावं मग. चालेल, हरकत नाही. खरं तर गुढीपाडवा हा मराठी सण आणि सगळी हिंदी गाणी चाललेली आहेत, काय मराठी काय गाणं म्हणत नाही, काय नाही, असा पण कदाचित स्वर येऊ शकतो प्रेक्षकामधून. तर मी तो येण्यापूर्वीच भरून काढतो. शोधिशी मानवा राहुळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. शोधिशी मानवा राहुळी मंदिरी गहे दाटती कोठुनी अंबरी सुरेती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी दूर इंद्रायणी दूरती पंढरी. शोधिशी मानवा राहुळी मंदिरी गंध खासतो पाकळी सारुणी वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. पवताली तुला साध घाली कुणी गुण घे जाणुनी आज हे ईश्वरी. शोधिशी मानवा राहुळी मंदिरी भेटतो देवता पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळसी कुटवरी. शोधिशी मानवा राहुळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या